हॅलो नमस्कार. सो आज मी बनवणार आहे पनीरचे पराठे. ओके, त्यासाठी मी सगळी तयारी ऑलरेडी करून ठेवली आहे. सगळ्यात आधी मी केसवर बांधले कारण माझी अजिबात इच्छा नाही मी केसचा पनीर पराठा खाऊ. साहित्य आणि कृती सांगते. ओके कृती करतानाच सांगते. आधी मी साहित्य सांगते. पनीर घेतलं आहे, त्याच्यात थोडंसं चीज किसून टाकलं आहे. ओके, त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा, त्याच्यानंतर हिरवी मिरची बारीक बारीक चिरलेली आणि कोथिंबीर खूप. ओके, कणिक मी मळून घेतली आहे ऑलरेडी आणि अशी थोडी मऊ, नेहमीपेक्षा थोडीशी अशी मऊ आपण कणिक मळायची. तुपामध्ये आपण त्याला हे करणार आहे, हे म्हणजे हे असं हे करणार आहे. ओके काय आपण नेहमीचे आपण काय हे नाही ना, त्यामुळे तवा तापवायला ठेवला आहे मी. तोपर्यंत मी हे सगळं मिक्स करते. मला ते आम्ही सारे खवय्येचा फील येतो आहे जरा. साहित्य आणि कृती. साहित्यामध्ये आपण घेतलेलं आहे, अरे ओवा राहायला टाकायचा. थोडासा ओवा याच्यामध्ये आपण टाकूया. ओवा टाकताना असं त्याला मस्त मिक्स करून असं टाकायचं. छान लागतं असं ते, जरा त्याचा अरोमा ओवा झालेला आहे त्याच्यामध्ये टाकला आहे मी. ओवाच्या नंतर आपण कांदा, बारीक चिरलेला कांदा घातला आहे. त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची, हां, आणि कोथिंबीर, खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर. आता यात ना थोडीशी मी हळद आणि आमचूर पावडर आणि थोडंसं लाल तिखट पण घालते. आमचूर पावडरने टेस्ट खूप छान येते, एक फ्लेवर खूप मस्त येतो. हात पुसते बरं का, नाहीतर थोडंसं आपण याच्यात आमचूर घालूया. हे बघा, हे आमचूर पावडर आणि एवढी अशी दिसते का, हां, एवढी अशी आमचूर पावडर घालायची. आपण म्हणजे मी याच्यामध्ये घालणार आहे हळद, थोडीशी हळद. ओके, हळद आणि थोडंसं हे लाल तिखट. ऑलरेडी हिरवी मिरची आपण त्याच्यात टाकले, त्यामुळे लाल तिखट जास्त नाही घालायचं आपण, अनलेस अँड अंटिल तुम्हाला एकदमच खूपच झणझणीत आणि दुसऱ्या दिवशी सुट्टी असेल तर. ओके, हे झालं आहे. आता काय राहिलं बरं, आता हे सगळं आपण मिक्स करूया. मी याच्यामध्ये मीठ टाकायला विसरले. काय आहे तुझं? पराठे बनवते मी पनीरचे. मीठ चवीनुसार. आता यात आपण घालूया चवीनुसार मीठ. मिक्स करायच्या आधी अंगठी काढायची. अंगठी काढायला विसरली तर ते ना सगळं असं अंगठीमध्ये जात राहतं, मला नाही आवडत ते. ओके, सो हे सगळं असं मिक्स करायचं. कसं मिक्स करायचं? हाताने मिक्स करायचं. 1 मिनटं दाखवते मी. आय होप तुम्हाला दिसत असेल. छान मिक्स करून घ्यायचं. ही आपली कृती आहे बरं का, हे कृती मी डायरेक्ट करून दाखवते, सांगत नाही आहे. हे असं छानपैकी मिक्स झालं आहे. मी पटकन हात धुते आणि हात धुतल्यानंतर पुढची कृती करूया. स्वयंपाक बनवायला मी एकदमच 2-2.5 वर्षापूर्वी मी सुरुवात केली, त्यामुळे मी काय अशी खूप स्वयंपाक बनवणारी वगैरे अशी मुलगी नाही आहे, पण तरी मी प्रयत्न करते हळूहळू. चांगलं बनवतेस तू, प्रयत्न. ए माझा नवरा, तू सांग मी कसं बनवते. अरे मस्त बनवते भाई, 1 नंबर. लग्नानंतर आम्ही दोघं पण शिकलोय हळूहळू थोडं. कारण आपण जेव्हा एकटे राहायला सुरुवात करतो ना, तेव्हा कळतं बाहेरचं खाऊन काय जास्त दिवस आपलं होणार नाही आहे. सो आपल्यालाच आपलं सर्वायवल पुरती आलं पाहिजे. जे पीठ आपण मळून घेतलं त्याचा छान गोळा करायचा. असं छान हे लाटलं आहे मी. 1 मिनटं. हे लाटून झालं का? हां, असं थोडंसं लाटून घ्यायचं. याच्यामध्ये
हा आपला जो पनीरचा हे पूर्ण हे हा असा टाकायचा त्याच्यात. तर हे आपण त्याच्यामध्ये भरून घेतलं आहे. असं हळूहळू रोल करायचं. ते तवा जास्त तापला आहे का आपला? हा तवा आपण तापायला ठेवूया. तवा मी चेंज केला कारण की तो तवा खूप जास्त हीट होतो आणि पराठ्यासाठी इट इज नॉट गुड. रोज मी पोळीला तो तव्याची सवय म्हणून तो घेतला होता. ओके, असा हे बघा छान असा पराठा लाटायचा. जिथे जिथे फुटेल ना तिथे तिथे थोडं पीठ टाकायचं. तर आपण याला तव्यावर टाकूया. चला, थोडासा चुरचुर चुरचुर आवाज आला ना की त्याला असं पलटायचा मस्तपैकी. यस. आणि मग या बाजूने थोडंसं आपण तूप टाकायचं. वाव, येस, मस्त. थोडंसं तूप घातलं आता मी. कॅमेरा आय होप तुम्हाला दिसतंय. आवाज येतोय का चुरचुर चुरचुर? जनरली मी इथे बसून लाटते पण ते व्हिडिओमध्ये व्यवस्थित येत नाही, त्यामुळे मी आज उभं राहून बनवते. हा दुसरा पराठा. ओके, असं थोडंसं गोल लाटायचं. वाव. दुसऱ्या बाजूने पण तूप लावूया. थोडं प्रेशर दिलं की तो मस्त असा फुगायला लागतो, वर येतो जरा. छान सुंदर. सेम कृती फॉलो करायची. लाटून घेतले. आता हे याला असं मोदकसाठी किंवा पुरणपोळीसाठी कसं रोल करतो असं रोल करून घ्यायचं आणि त्याचं असं तोंड दाबायचं. आता बाहेर यायचं नाही, तू शांत आतमध्ये घरात बसायचं आणि असं लाटायचं छान. येस, झालेलं आहे लाटून. आता मी याला टाकते. त्याला आपण पलटूया आणि याच्यावर तूप टाकूया. तूप घरचं आहे त्यामुळे भरपूर मुबलक प्रमाणात आपण घालू शकतो, काय प्रॉब्लेम नाही, बिंदास. मम्मी पराठा पनीरचा चीज घालून जवळून बघायचं आहे का? एक मिनिट. लुक ॲट दिस पराठा. आता मी त्याला पलटते परत एकदा. तर हा जो पराठा आहे तो आपण म्हणजे मी खाणार आहे आणि तुम्ही सांगा तुम्हाला कसा वाटला हा पराठाचा ब्लॉग. ऑल्सो तुम्ही बनवून बघा हा पराठा, मला सांगा की कसा झाला. रेसिपी सोपी आहे, असं काय खूप कठीण रेसिपी नाही आहे, एकदम सोपी रेसिपी आहे. तोंडाला थोडं थोडं पाणी सुटलं आहे. आता मी खाते माझा पनीर पराठा विथ दही. इथे मी ब्लॉग संपवते. लाईक करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब केल्यावरती कळेल तुम्हाला नवीन व्हिडिओ आला की, कारण मी आता खूप सारे लाँग व्हिडिओज टाकायचं असं
हळूहळू प्रयत्न करते. ओके, सो सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करा, कॉमेंट करून सांगा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला. बाय.